रेडियस काय दोन कंडक्टिंग स्पिअरची इक्वल रेडियस आहे, ठीक आहे. दोन कंडक्टिंग स्पिअर आहेत, त्यांची रेडियस काय आहे, आर रेडियस काय आहे, सेम आहे. काय म्हणलंय, हॅव चार्जेस प्लस, एकावरती चार्ज किती आहे तुमचा +10 कुलम, ठीक आहे, +10 मायक्रो कुलम, आणि दुसऱ्यावरती चार्ज किती आहे -20 मायक्रो कुलम. ओके, ठीक आहे. केप्ट ॲट अ डिस्टन्स फ्रॉम इच अदर. डिस्टन्स काही दिलेलं नाही आपल्याला, डिस्टन्सची काही घेणं देणं नाही. तर आपल्याला माहिती इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ चार्जेसला, ठीक आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, पण डिस्टन्सचं काही बोललेच नाही. त्यावेळेस ज्यावेळेस हे चार्जेस होते काही स्पेसिफिक डिस्टन्सवरती, त्यावेळेस तिथं किती फोर्स होता, F1 होता. इफ दे ब्रॉट इन कॉन्टॅक्ट, काय केलेलं आहे, ह्या दोन बॉडींना कॉन्टॅक्ट मध्ये आणलेलं आहे. इथं दोन बॉडींना कॉन्टॅक्ट मध्ये आणलं आणि सेपरेट केलंय परत त्यांच्या सेम डिस्टन्स वरती. दे एक्सपिरियन्सेस, त्यांच्या सेंटर मधून जे डिस्टन्स होतं तुमचं कॅपिटल आर, त्यांच्यावरती परत त्यांना काय केलंय, ओरिजिनल प्लेस वरती त्यांना परत नेलेलं आहे, ठीक आहे. आता इथं +10 मायक्रो कुलम आहे, -20 मायक्रो कुलम आहे. इथं काय होणार आहे, इथं चार्ज तुमचा, इथं हा फोर्स किती मिळाला होता, F1 फोर्स होता तुमचा. आता F2 फोर्स जो काढा, F2 फोर्स किती मिळणार आहे तुम्हाला, F2 फोर्स जो मिळणार आहे याच्यावरती चार्ज किती राहणार आहे तुमचा, +10 मायक्रो कुलम आहे आणि -10 मायक्रो कुलम आहे. दोन्हीवरती चार्ज काय होणार तुमचा, चार्ज जो येईल तो तुमचा चार्ज येणार आहे तुमचा, बघा किती येणार आहे तुमचा, रेशो जो येईल तुमचा F1 टू F फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2. तर तुमचा F1 असणार आहे, F1 जो असणार आहे F1 इज इक्वल टू F1/F2 रेशो विचारलाय, तर F1/F2 जो रेशो विचारलाय तो असणार तुमचा Q1 Q2 अपॉन डिवाइडला काय राहणार आहे तुमचं Q1/Q2. पण हे कधीच आहे, ज्यावेळेस कॉन्टॅक्ट मध्ये नेले त्यावेळेस. कॉन्टॅक्ट मध्ये नेल्यानंतर काय होणार आहे, ओरिजिनल ह्याचा Q1 चा चार्ज किती आहे, प्लस इंटू -20 अपॉन बेसला काय. आता इथं काय होणार आहे की बघा, ह्याचा -20 मधून काय होणार आहे, -20 मधून +10 मायनस होईल आणि -10 बाकी राहील, आणि -10 बाकी होऊन 5 मायक्रो कुलम इकडे जाईल, +5 -5 इकडे मायक्रो कुलम इकडे जाईल, दोन्ही मध्ये इक्वल डिस्ट्रीब्यूट होईल. म्हणजे तुमचं -5 जे असणार आहे ते मायनस की चार्ज Q1 किती आहे, -5 इंटू -5. टोटल डिस्टन्स किती येणार तुमचं, 2 इंटू 10 म्हणजे अप्रॉक्सिमेट तुमचं डिस्टन्स जे येणार आहे -200 मायनस प्लस डिवाइड बाय 25, म्हणजे अप्रॉक्सिमेट आन्सर किती येणार आहे, -200/25 इज इक्वल टू, इथं तुमचं 200/25 इज इक्वल टू किती येणार आहे, -8/1. इट मीन्स द रेशो ऑफ F1 to F2 फोर्स जो असणार आहे 8 - 1 रेस टू 1. म्हणजे ऑप्शन काय राहणार आहे आपलं, ऑप्शन बी